त्यांच्यावरती जे गंभीर आरोप केलेले आहेत त्याच्या मागे काय कारण आहे? कारण एक भाऊ आपल्या भावाबद्दल असं का बोलतो? नाही, कारण त्याच्या मागे असं आहे, मी कुठे साथे भाऊ भावेश राऊत आणि काही कारणास्तव माझी आई येऊ शकली नाही. तिचा जरा छोटासा अपघात झाला तिला येताना असताना. तर भूपेश राऊत यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारे दबाव टाकलेला नव्हता. आमची गरज होती, आम्ही सगळ्यांना विचारलं की आम्हाला अशी अशी गरज आहे, पण मला पैशाची गरज होती, आमचा प्रॉब्लेम होता. भूपेशने सांगितलं आपल्याकडे सोल्युशन आहे, त्या सोल्युशन प्रमाणे आम्ही केलं. बिपिन असा का बोलतोय ते आम्हाला माहित नाही. बिपिनच्या मनामध्ये काय आहे, आपल्याच घरातल्या लोकांच्या विरोधात जाऊन कोर्ट कचऱ्या करणं हे पण आहे, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो कशासाठी करतो ते मला माहिती नाही. पण ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की हडपली आहे किंवा बहिणीला ज्याचा फूस लावलेली आहे वगैरे, तसला कुठलाही प्रकार झालेला नाही. आम्ही आमच्या मनाने, आईने आमच्या मनाने ही जमीन विकलेली आहे आणि हे सगळं करत असताना त्यांनी सगळ्या गोष्टी कायदेशीर केलेल्या आहेत. कारण मी त्याच्याबरोबर 5-5, 6-6 तास मध्ये मी जाऊन बसलेलो आहे. त्याच्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट वटार ग्रामपंचायत पासून ते तहसील ऑफिस पर्यंत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कायदेशीर पद्धतीने केलेल्या आहेत. 43-2 ची जमीन 43-1 मध्ये आणणं, त्याच्यासाठी जे काय लागलं ते सगळ्या गोष्टी कायदेशीर. कुठेही आणि कुठेही 1 रुपयाही दिलेला नाही भूपेश राऊतने, कारण मी स्वतः त्याच्याबरोबर होतो. कुठेही 1 रुपया दिलेला नाही. अगदी झेरॉक्सचे पैसे असतील तेवढे आम्ही दिलेत, बाकी कुठल्याही अधिकाऱ्याला पैसे दिले नाही, कुठल्याही काय केलेलं नाही. कुठल्याही प्रकारे भूमाफिया त्यांनी केलेलं आहे माझ्या माहिती भावाने. आणि या ह्याच्यामध्ये बिपिन असं का करतो हे मला कळत नाही. त्याच्यामध्ये त्याने हक सोडला तरीही ह्याच्यामध्ये आमच्या 2 कुटुंबाची जागा होती. एक आमच्या कुटुंबामध्ये यशवंत वामन राऊत आणि हरिभाऊ वामन राऊत हे दोघं भाऊ. तो जो सातारा म्हणतो ना की त्याच्यावरती एक अर्ज केला, त्या अर्जाने चोरीची नावाची आमच्या क्षेत्र कमी झाला, ते चुकीचं आहे. सर्वप्रथम त्या माणसाला आणि तो मागे संदीप राऊत होता आमच्या कुटुंबातला, त्या दोघांना पहिली गोष्ट तरी मधूनचं काही ज्ञान नाही. पीक पाण्याच्या उतारामध्ये तुम्हाला दाखवेल, तो तुम्ही नंतर त्याच्यात प्रोड्यूस करा. पीक पाण्याच्या उतारामध्ये 52 ग्रामपंचायतीमध्ये यशवंत वामन राऊत आणि हरिभाऊ वामन राऊत यांची जमीन ही 1/3 होती आणि मुकुंद जीवन राऊत हे त्यांचे वसंत पद्मराव मुकुंद जीवन राऊत यांच्या हिश्श्याला 1/3 होती. पण संदीप राऊत हा आमचा कृत्य आहे माझ्या वडिलांचा, त्यांनी तो पहिल्या खूप हुशार साधारण फेरफार कसे चुकीचे करायचे या अनुषंगाने त्यांनी त्याच्यामध्ये जो 1/3 महिला पिकवून होता तिकडे फक्त त्यांनी काय केलं, वरती करून तिकडे तो 1/3 फक्त त्याच्या इशारा टाकला. त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने 1/3 त्याला गेलेलं आणि 1/3 मध्ये मुकुंद जीवन राऊत आणि आमचं कुटुंब आलेलं. त्याचा चुकीचा फेरफार झाला. त्याच्या चुकीच्या फेरफारला मी चॅलेंज केलं तहसीलदारांकडे. या फेरफार चुकीने झालेला आहे. तर यशवंत जीवन राऊत आणि हरिभाऊ त्यांच्या मनाचा प्रश्न, जागा माझ्या नावावर म्हणून मी भूपेशला वगैरे आहे ना, भूपेश एकट्याला पडले ना, त्या चौघांनी. माझ्या भावाची हरकत नव्हती, मात्र दुसऱ्यांचं मी कसं पडणार? मग ते हा आरोप का करतात? तिकडे जाऊन ते त्याच्यावरती एवढी पाळी आली त्या लढता पाहिजे अंतकरण त्यांचं वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यात मी काय बोलू शकते? का रडतात का नाही? कारण माझा आणि त्यांचा काय संबंध नाही. तुमच्याशी आता कधी त्यांचं काय बोलणं वगैरे झालं का? बोलणं वगैरे होतं? नाही, काहीच नाही. जमीन संदर्भात काहीच बोलणं माझ्याच नावावर होते म्हणून. तुम्हाला जी जमीन विक्री झाली ते सगळे पैसे तुम्हाला मिळाले? नाही, पूर्ण पैसे